नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या बुधवार 25 जून या दिवशी ज्येष्ठ अमावस्या आली आहे. अमावस्या तिथीला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करत असतो. त्याचप्रमाणे घरातील वाईट बाधा, नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी देखील काही उपाय करत असतो. तर असाच एक उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. आपल्याला सकाळी उठल्याबरोबर या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल. आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. घरात कधीच अन्नधान्याची कमतरता आपल्याला पडणार नाही. तर हा उपाय कसा करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पहा, अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येत असते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगळे वेगळे महत्त्व असते. त्यातल्या त्यात जून महिन्यात येणारी अमावस्या ही ज्येष्ठ अमावस्या, त्याचप्रमाणे दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ अमावस्येला अधिक महत्त्व असल्यामुळे या दिवशी आपल्याला शक्य होतील तेवढे उपाय आपण घरात करायचे आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी होतील तितक्या सेवा देखील आपण घरात करायच्या आहे. त्याचप्रमाणे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा केली जाते. आता सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. थोडंसं गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमतीर टाकू शकतात. आणि गोमतीर जरी नसेल तर तुम्ही पंचगव्य टाकून याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे. उंबरठा स्वच्छ हळदीच्या पाण्याने तुम्हाला पुसून घ्यायचा आहे. त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला पहा, एक मातीची पंती घ्यायची आहे. उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे. तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे. यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल. यामध्ये लाल कलाव्याची वात तुम्हाला घालायची आहे. लाल कलाव्याची वात नसेल तर कापसाची जोड वात घ्या. त्याला थोडंसं कुंकू लावा. आणि तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा. तेल घालत असाल तर यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहे. आणि हा दिवा तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला लावायचा आहे. तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपरेमध्ये प्रज्वलित करायचा आहे. दिवा दुपारी 12 वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. पहा, ईशान्य दिशा ही म्हणजे देवांची दिशा असते. ईशान्य कोपऱ्यात देवदेवतांचा वास असतो. आणि म्हणूनच आपल्या घरात लक्ष्मीने अखंड वास करावा, देवांचा वास आपल्या घरात असावा, अन्नधान्याची कधीच कमतरता पडू नये. त्यामुळे आपल्याला हा दिवा सकाळीच या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर देखील आपल्याला दिवा लावायचा आहे. सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला तुम्ही दिवा लावू शकतात किंवा सकाळी तुम्ही दिवा लावला तरी चालेल. बाहेरून घरात येताना आपल्या उजव्या हाताला आपल्याला दिवा लावायचा आहे. दिव्याखाली थोडंसं आपल्याला आसन द्यायचं आहे. फुलांचं, पानांचं आसन द्या. किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकून, गहू टाकून त्यावर तुम्हाला दिवा हा लावायचा आहे. त्यानंतर दिव्यामध्ये तुम्ही तूप घालू शकतात, तेल घालू शकतात. तेल घातलं असेल तर थोडीशी पिवळी हळद घाला. या पद्धतीने दिवा तुम्ही लावू शकतात. तुम्ही कणकेचा दिवा बनवून देखील लावू शकतात. या दिवशी आपल्या घरात पितरांचा वास असतो. म्हणजेच अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची, पितरांची सेवा केली जाते. आणि पितरांसाठी देखील आपण घराच्या बाहेर उंबरठ्यावर या पद्धतीने एक दिवा लावू शकतो. अगदी तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी चालेल. कणकेचा दिवा बनवताना यामध्ये हळद घाला, मीठ घालू नका. तुम्ही एकमुखी किंवा चौमुखी दिवा बनवला तरी चालेल. आणि तो तुम्हाला घराच्या बाहेरून आत येताना उजव्या हाताला तुम्हाला लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीला देखील दिवा लावायचा आहे. मग तुम्ही संध्याकाळी तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. तो देखील तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा लावू शकतात किंवा तेलाचा लावू शकतात. यामध्ये तुम्ही 2 अखंड लवंगा, 2 हिरवी विलायची, चिमूटभर हळद तुम्ही टाकून हा दिवा तुम्ही माता लक्ष्मीसमोर म्हणजेच तुळशीसमोर तुम्ही लावू शकतात.
व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.